So once again, I welcome all students in lecture number 3 of the unit second, that is swing. We are in the second unit, that is swing, and it can be asked for 10 marks. So let's begin. Today we will see the concept of icon and labels. In that, first we will see icon. So what is icon? The icons are encapsulated by image icon class. म्हणजे आपल्याला एखादी इमेज जर आपल्या प्रोग्राम मध्ये ऍड करायची असेल, इमेज, ठीक आहे, तर इमेज ऍड करण्यासाठी आपल्याला इमेज आयकॉन जो आहे क्लास, तर तो आपल्याला क्लास वापरायचा इमेज आयकॉन. कधी? ज्या वेळेला आपल्याला एखादी इमेज, बरोबर आहे, जशी आपण टेक्स्ट ऍड करतो तशी आपण एखादी इमेज, फोटो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, तर तो ऍड करायचा असेल तर आपल्याला कोणता क्लासचा यूज करायचा आहे? इमेज आयकॉन. ठीक आहे, इमेज आयकॉन हा एक क्लास आहे. आता त्याचे काय कन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यामध्ये काय आहे? कन्स्ट्रक्टर आहे. सो व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ इमेज आयकॉन क्लास? तो फर्स्ट वन इज इमेज आयकॉन स्ट्रिंग नेम. फर्स्ट कन्स्ट्रक्टर काय बघा, इमेज आयकॉन स्ट्रिंग नेम. तर आणि दुसरा कुठला आहे? इमेज आयकॉन URL. ठीक आहे, तर ह्या दोन कन्स्ट्रक्टर मध्ये काय फरक आहे? तर पहिला इमेज आयकॉन स्ट्रिंग नेम म्हणजे काय, तर इट विल फर्स्ट कन्स्ट्रक्टर विल स्पेसिफाय द लोकेशन ऑफ द फाईल ऑर द नेम ऑफ दॅट फाईल. म्हणजे ज्या ठिकाणी आपण वेब पेज डिझायनिंग मध्ये वगैरे बघितलेलं आहे की आपल्याला आपण इमेज सोर्स वापरून एखादी इमेज आपण काय करतो? ऍड करतो. तर ती इमेज कुठं स्टोअर आहे, बरोबर आहे, तर त्याचा आपण पाथ देतो किंवा त्याचं लोकेशन देतो. सो दॅट पाथ विल बी मेन्शन इन दॅट स्ट्रिंग नेम. ठीक आहे, तिथं आपल्याला त्याचं फाईलचं नाव द्यायचं आहे किंवा त्याचं लोकेशन द्यायचं आहे, फाईल लोकेशन द्यायचं, ती इमेज कुठं आहे. आणि सेकंड कन्सेप्ट कुठला आहे बघा, इमेज आयकॉन URL आहे. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या वेबसाईट वरून एखादी इमेज आपल्याला डाउनलोड करायची, बरोबर आहे, तर त्यासाठी ती जी काही URL आहे तर ती आपण सेकंड कन्स्ट्रक्टर मध्ये मेन्शन करणार. कुठल्या? इमेज आयकॉन URL मध्ये. तर हे दोन कन्स्ट्रक्टर जे आहेत हे आपण कन्स्ट्रक्टर आयकॉन क्लास म्हणजे इमेज आयकॉन जो क्लास आहे तर तिथं आपण हे दोन कन्स्ट्रक्टर वापरणार आहोत. मग ह्याच्या काही मेथड्स आहेत. सो व्हॉट आर द मेथड्स ऑफ इमेज आयकॉन क्लास? सो दे आर व्हेरी सिम्पल. फर्स्ट कुठलं आहे बघा, INT गेट आयकॉन हाईट. INT गेट आयकॉन हाईट. तर ह्या मेथडचा वापर काय म्हणजे कशासाठी वापरतो की जी आपली काही इमेज आहे तर त्या इमेजची आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करायची किंवा हाईट रिटर्न करायची, बरोबर आहे. सो त्यासाठी आपण काय वापरणार आहोत? त्या इमेजची हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरणार आहोत? INT गेट आयकॉन हाईट. त्याच्यानंतर दुसरी मेथड काय बघा, त्या इमेजचं आपल्याला विड्थ फाइंड करायची, त्यासाठी आपण सेकंड मेथड वापरणार आहोत, INT गेट आयकॉन विड्थ. ओके, एखादी इमेज असेल तर त्याला हाईट आणि विड्थ असेल, त्याची आपल्याला विड्थ कॅल्क्युलेट करायची. सो द मेथड युज्ड इज गेट आयकॉन विड्थ. देन थर्ड, void paint icon in bracket component object graphics Z INT X and Y. So this third method paints the icon at position X, Y on the graphics content C. एखादी इमेज आपल्याला पर्टिक्युलर पोझिशनला आपल्याला हे करायचे, काढायचे, तर त्यासाठी आपण ही थर्ड मेथड वापरणार. तर इथं आपण त्या दीज आर द सम मेथड्स of the image icon and these are the some first two are the constructor of image icon class. तर याच्यामध्ये आपल्याला आता नेक्स्ट काय बघायचं आहे बघा, पुढचा एक आपल्याला कंपोनंट घ्यायचा आहे स्विंगचा, जे लेबल. तर आता हे दोन्हीचे जे प्रोग्राम्स आहेत म्हणजे इमेज आयकॉन आणि लेबल, तर ह्या दोन्हीसाठी आपण पुढे प्रोग्राम बघणार आहोत. तर तत्पूर्वी आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट एक बघूया की जे लेबल. तर जे लेबल काय आहे, जसं आपण AWT मध्ये सुद्धा लेबल आपण तयार करतो. तर लेबल म्हणजे काय की सिंपल, आता तुम्ही ज्यावेळेला आता ईमेल ID वगैरे काढता किंवा एखादा ऍप्लिकेशन एखादा फॉर्म भरता त्यावेळेला ज्या युजरला सूचना दिलेल्या असतात, एंटर युजर नेम, एंटर युअर नेम,
बरोबर आहे. एंटर युअर सरनेम, एंटर युअर पासवर्ड, जे काय तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या असतात, बरोबर आहे, त्या म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, लेबल असं म्हणतो. सो द इन्स्टन्स ऑफ जे लेबल क्लास क्रिएट्स लेबल. इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट. तर आपण त्या जे लेबलचं आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट तयार करून हे लेबल तयार करायचं. अँड इट इज यूज टू प्रोव्हाइड इन्स्ट्रक्शन अँड इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही काहीतरी युजरकडनं डेटा मागवून घेताय, बरोबर, नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस, तर ह्या काही इन्स्ट्रक्शन आहे किंवा काही इन्फॉर्मेशन असेल, बरोबर आहे. आपण काहीतरी आपल्याला माहिती द्यायची आहे, बरोबर, एखाद्या पॉईंट विषयी, तर ते सुद्धा आपण कशानं यूज करू शकतो, जे लेबलनं वापरू शकतो. सो अँड दिस द युजर कॅन नॉट चेंज दिस टेक्स्ट, बरोबर आहे. आता एंटर ईमेल आयडी म्हटलं तर आपण ईमेल आयडी चेंज करू शकतो, जी आपण टेक्स्ट बॉक्स मध्ये देणार आहे ती ईमेल आयडी आपण चेंज करू शकतो. मात्र एंटर युअर ईमेल आयडी हे आपण चेंज करू शकत नाही, किंवा एंटर युअर पासवर्ड हा जो शब्द आहे किंवा ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही आपण चेंज करू शकत नाही. सो युजर कॅन नॉट चेंज दिस टेक्स्ट. त्याच्यानंतर अजून एक जे लेबल मध्ये काय बघा, की जे लेबल मध्ये आपण इथं इमेज आयकॉन म्हणजे लेबल म्हणून एक इमेज सुद्धा घेऊ शकतो. जसं इमेज आयकॉन मध्ये आपण बघितलं, इमेज आयकॉन मध्ये कसं इमेज आपण हे करणार आहे, ऑब्जेक्ट कसा तयार करणार आहे किंवा त्याच्या मेथड बघितल्या, तर इथं एखादी इमेज ऍज अ लेबल म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. तर ते आपण प्रोग्राम मध्ये बघणार आहोत. आता याच्या पुढं व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे लेबल. आता याचे काही कन्स्ट्रक्टर आहेत. आता तुम्ही म्हणाल की MSBT ला क्वेश्चन्स कसे असतात, MSBT ला जी ऑनलाईन एक्झाम आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये असंच असतं की कन्स्ट्रक्टरचं एखादं नाव दिलेलं असतं, याचा सिंटॅक्स ह्याच्यातला कुठला बरोबर आहे, किंवा एखादा कन्स्ट्रक्टर देऊन त्याचा यूज काय आहे, बरोबर आहे, किंवा एखादा त्याचा यूज सांगून ह्यासाठी कोणता कन्स्ट्रक्टर वापरतात, किंवा एखादी मेथड सांगून त्याचा यूज काय कशासाठी वापरतात, किंवा एखाद्या मेथडचा यूज सांगायचं आणि त्याच्यावरून मेथडचं नाव सांगायचं. अशा पद्धतीचे आपल्याला काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ऑनलाईन एक्झामिनेशनला. आलं काय लक्षात बघा. तर त्यामुळे हे याच्यातले जे काही कन्स्ट्रक्टर आहेत, अजूनपर्यंत आपण खूप कन्स्ट्रक्टर बघितल्या, मेथड्स बघितल्या, तर त्याचा तुम्हाला सिंटॅक्स लक्षात आला पाहिजे. की असं सुद्धा विचारतात की व्हॉट इज अ करेक्ट सिंटॅक्स फॉर फॉलोइंग कन्स्ट्रक्टर, किंवा एखाद्या कन्स्ट्रक्टरचा करेक्ट सिंटॅक्स काय आहे, तर त्यासाठी तुम्हाला त्याचा सिंटॅक्स माहित असला पाहिजे. तुम्हाला काय परीक्षेमध्ये राईट डाऊन द प्रोग्राम असं काय क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही, परंतु काहीतरी सिंटॅक्स असते किंवा त्या मेथडचा यूज असेल, बरोबर आहे, तर हे तुम्हाला आलं पाहिजे. सो प्रत्येक ह्याचा तुम्ही काय करा, मेथडचा किंवा कन्स्ट्रक्टरचे जे काय आहेत, जे सिंटॅक्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचा यूज लक्षात ठेवा. आता पहिला कुठला आहे बघा, पहिला कन्स्ट्रक्टर याच्यामध्ये कुठला आहे, हिअर इज फर्स्ट कन्स्ट्रक्टर इज जे लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. तर हे काय होतं की दिस कन्स्ट्रक्टर असाइन स्पेसिफाईड आयकॉन, म्हणजे जो काय आपल्याला मगाशी इमेज आपण म्हटलं, तर ती इमेज आपल्याला काय करायचे, ऍज अ लेबल म्हणून वापरायचे. आलं का लक्षात. इथं आपण स्विंग मधलं जे लेबल आहे, तर तो टेक्स्ट म्हणून सुद्धा काम म्हणजे वापरू शकतो, आणि इमेज म्हणून सुद्धा एक लेबल म्हणून तयार करू शकतो. त्याचा दोन्ही आपण वापरू शकतो. AWT मध्ये फक्त आपण टेक्स्ट घेतो, तर इथं तुम्ही इमेज किंवा एखादी टेक्स्ट हे लेबल म्हणून वापरू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी तो पहिला कन्स्ट्रक्टर आहे की इमेज म्हणून आपल्याला लेबल घ्यायचं आहे, इमेज ॲज अ लेबल. फॉर दॅट वी आर युझिंग कन्स्ट्रक्टर जे लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. ओके. त्या इमेज आयकॉन क्लासला आपण काय करणार आहे, ऑब्जेक्ट तयार करणार. त्याच्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर कुठला आहे बघा, सेकंड कन्स्ट्रक्टर आहे तो जे लेबल स्ट्रिंग टेक्स्ट. सो दिस सेकंड कन्स्ट्रक्टर असाइन्स स्पेसिफाईड टेक्स्ट फॉर द लेबल. म्हणजे आपल्याला काय स्ट्रिंग काय द्यायची, म्हणजे एंटर युजर नेम, बरोबर आहे, ही काय झाली, एक स्ट्रिंग झाली, बरोबर आहे. म्हणजे त्या तुम्ही लेबल, ते एक लेबल आहे, तर त्या लेबलमध्ये तुम्हाला काय पाहिजे, अक्षर काय पाहिजे किंवा स्ट्रिंग काय पाहिजे, तर ते तुम्ही इथं काय करू शकता, मेन्शन करू शकता, जे लेबल स्ट्रिंग टेक्स्ट. ओके. त्याच्यानंतर थर्ड कन्स्ट्रक्टर कोणता आहे बघा, जे लेबल स्ट्रिंग टेक्स्ट इमेज आयकॉन ऑब्जेक्ट INT alignment. So this third constructor assigns text, image and alignment. म्हणजे आपण एखादी इमेज ऍड करू शकतो, त्याला काहीतरी टेक्स्ट नाव देऊ शकतो, आणि त्याला काहीतरी त्याची अलाइनमेंट सेट करू शकतो, म्हणजे लेफ्ट राईट वगैरे. तर हे तिन्ही आपल्याला एकत्रित करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय, हा थर्ड कन्स्ट्रक्टर वापरायचा. आलं काय लक्षात बघा. ठीक आहे. तर सो दीज आर द कन्स्ट्रक्टर ऑफ द जे लेबल. ठीक आहे. तर हे तुम्हाला एक्झामसाठी सुद्धा महत्वाचे की सिंटॅक्स वगैरे आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो दीज आर द
कन्स्ट्रक्टर्स ऑफ जे लेबल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, व्हॉट आर द मेथड्स. ओके, व्हॉट आर द मेथड्स ऑफ जे लेबल. तर याच्यामध्ये काय बघा, पहिलं काय आहे, व्हॉइड सेट आयकॉन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. सो दिस मेथड, आता आपल्याला काय करायचं आहे, एखादी इमेज सेट करायची आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे की ही पहिली जी मेथड आहे की जसं आपण इमेज कन्स्ट्रक्टर वापरला जे लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, त्याच पद्धतीने आपल्याला मेथडचा वापर कन्स्ट्रक्टरनं किंवा मेथडनं तो आपल्याला इमेज सेट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेकंड ही पहिली मेथड वापरायची, व्हॉइड सेट आयकॉन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. म्हणजे पहिला कन्स्ट्रक्टर आणि जी पहिली मेथड आहे त्याचा यूज सेमच आहे. तिथं आपल्याला कन्स्ट्रक्टर वापरून केलेलं आहे आणि इथं आपल्याला सेट आयकॉन ही मेथड वापरून आपल्याला ती इमेज ऍड करायची. त्याच्यानंतर काय केलं बघा, सेकंड काय, इमेज आयकॉन गेट आयकॉन. बरं, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ती इमेज कोणती इमेज आपण ऍड केलेली आहे तर ती आपल्याला काय करायची, रिट्राईव्ह करायची. मग अशी गेट विड्थ केली, गेट हाईट केली, तर कोणती इमेज आपण ऍड केलेली आहे हे आपल्याला रिटर्न करायचं किंवा फाइंड करायचं असेल तर आपल्याला ही पुढची मेथड वापरायची आहे, इमेज आयकॉन गेट आयकॉन. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, नेक्स्ट व्हॉइड सेट टेक्स्ट स्ट्रिंग टेक्स्ट. म्हणजे इथं वरचा जसा सेकंड कन्सेप्ट आहे त्याचप्रमाणे याचं वर्किंग असेल की आपल्याला सेट टेक्स्ट सेट करायचे, एखादी टेक्स्ट काय करायचे आपल्याला सेट करायचे. तर त्यासाठी आपली थर्ड मेथड आहे, व्हॉइड सेट टेक्स्ट स्ट्रिंग टेक्स्ट. तुम्हाला काय त्या लेबलला काय टेक्स्ट तुम्हाला सेट करायचे आहे तर ती तुम्ही ती स्ट्रिंग मध्ये देऊ शकता. त्यासाठी मेथड वापरणार आहे व्हॉइड सेट टेक्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा, फोर्थ मेथड स्ट्रिंग गेट टेक्स्ट. म्हणजे तुम्ही ज्या लेबलला जी तुम्ही टेक्स्ट दिलेला आहात बरोबर आहे तर ती आपल्याला रिट्राईव्ह करायची, ठीक आहे, लक्षात आलं काय, ती रिटर्न करायची. तर त्यासाठी आपण फोर्थ मेथड वापरणार आहोत, स्ट्रिंग गेट टेक्स्ट. ओके, सो दीज आर द मेथड्स ऑफ जे लेबल. आता इथं एक प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे. प्रोग्राम काय आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण इमेज आयकॉन आणि लेबल हे दोन्ही वापरून एक प्रोग्राम सिंपल घेतलेला आहे. इथं काय केलेलं आहे, इमेज पहिल्यांदा आपण पॅकेज ऍड केली, इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग, इम्पोर्ट जावा डॉट AWT, हे दोन पॅकेज आपल्याला स्विंग मध्ये ऍड करावे लागतात. त्याच्यानंतर ऍपलेटचा कोड लिहिला, म्हणजे हा प्रोग्राम आपण युझिंग ऍपलेट करणार आहोत म्हणून आपण ऍपलेटचा कोड लिहिला. ठीक आहे, ऍपलेट कोड जे लेबल डेमो हे प्रोग्रामचं नाव, क्लासचं नाव, विड्थ दिली, हाईट दिली, ठीक आहे, आणि एंड ऑफ ऍपलेट केलं. तर हे बऱ्यापैकी सगळ्या प्रोग्रामला आपण ऍपलेटचा कोड लिहिणार. नंतर काय केलंय बघा, पब्लिक क्लास जे लेबल डेमो एक्सटेंड्स जे ऍपलेट. एक्सटेंड्स काय केलंय, जे ऍपलेट, जसं एक्सटेंड ऍपलेट लिहितो तसं एक्सटेंड्स आपण जे ऍपलेट. आणि व्हॉइड स्टार्ट मेथड मध्ये आपण कोड लिहिलाय. व्हॉइड स्टार्ट मध्ये काय लिहिलंय बघा, सिमिलरली आपल्याला माहिती आहे की आपल्याला कंटेनर तयार करावा लागतो. तर त्यासाठी पहिल्यांदा काय लिहिलं, कंटेनर क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार केला, कंटेनर सिटी. बरोबर, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेंट. ठीक आहे, सिटी हा एक कंटेनर तयार केला, कंटेनरचा ऑब्जेक्ट तयार केला. नंतर आता आपण जे इमेज आयकॉन बघितलं त्यासाठी आपण काय केलं बघा, इमेज आयकॉन I1 हा एक ऑब्जेक्ट तयार केला इमेज आयकॉनचा. आपल्याला इमेज घ्यायची आहे त्यासाठी इमेज आयकॉन I1 इज इक्वल टू न्यू इमेज आयकॉन, आणि इन ब्रॅकेटमध्ये त्या फाईलचं नाव दिलं. फाईलचं नाव काय होतं, 1.jpg. ठीक आहे, तर त्या इमेजचं नाव हे काय आहे, 1.jpg, किंवा तुम्ही तिथं पाथ सुद्धा देऊ शकता जिथं फाईल आपण स्टोअर करणार आहोत. ओके, आणि किंवा URL सुद्धा देऊ शकता. जर वेबसाईटवरून एखादी तुम्हाला तिथं इमेज घ्यायची असेल तर त्या URL सुद्धा त्या 1.jpg मध्ये त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. इथं आपण काय घेतलेलं आहे, इमेज कुठली, 1.jpg एक इमेज घेतलेली. आता पुढची मेथड काय घेतली बघा, INT A इज इक्वल टू I1 डॉट गेट आयकॉन आहे. आता I1 कशाचा ऑब्जेक्ट आहे, इमेज आयकॉनचा. ठीक आहे, मग या I1 मध्ये म्हणजे कशासाठी I1 हा कुठल्या इमेजसाठी ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, 1.jpg. तर त्याची आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. बरोबर आहे, कुठल्या 1.jpg. आता इथं तुम्ही आउटपुटमध्ये बघू शकता की ही एक इमेज आहे, तर त्या इमेजची आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी आपण गेट आयकॉन हाईट ही मेथड वापरली आणि कशामध्ये स्टोअर केलेलं आहे, INT A मध्ये. ठीक आहे, मग आता ए मध्ये त्याची काय जी काय हाईट असेल, ठीक आहे, ती हाईट येईल. आणि आपण काय केलं, प्रिंट केली, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आयकॉन हाईट A. मग त्यामुळे काय होईल, त्या इमेजची काय जी काय हाईट असेल ती इथं डिस्प्ले. आता पुढे बघा, आपल्याला काय करायचं आहे, लेबल.
आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला काय घेतलं बघा, इमेज सुद्धा आहे आणि त्याचं इथं नाव आहे इंडिया, असं काय आपण नाव घेतलेलं आहे. तर त्यासाठी काय केलं बघा, जे लेबल JL1, जे लेबलचा ऑब्जेक्ट तयार केला, JL1 इज इक्वल टू न्यू जे लेबल, इज इक्वल टू न्यू जे लेबल इन ब्रॅकेटमध्ये आता काय पॅरामीटर्स घेतलेत बघा, इंडिया. इंडिया हे त्या इमेजला काय आपण नाव देणार आहोत, ते म्हणजे काय डिस्प्ले होणार आहे हे नाव दिलेलं आहे इंडिया. ठीक आहे, ते 1.jpg हे इमेजचं नाव आहे, ओरिजिनल फाईलचं नाव आहे. परंतु इथे इमेज डिस्प्ले केल्यानंतर तिथं साईडला जे काय नाव आपल्याला ऍज अ लेबल म्हणून डिस्प्ले व्हायला पाहिजे, त्याचं नाव काय आहे, इंडिया. त्याच्यानंतर कॉमा काय घेतलाय बघा, त्या इमेज आयकॉनचा ऑब्जेक्ट पास केला. इमेज आयकॉनचा ऑब्जेक्ट काय आहे, I1. तो काय पास केला, I1. ठीक आहे, त्या इमेजला नाव काय दिलं, इंडिया नाव दिलं. त्याचा ऑब्जेक्ट कुठल्या इमेजला द्यायचा आहे, I1. I1 म्हणजे कुणाचा ऑब्जेक्ट आहे, त्या 1.jpgचा. कॉमा तिची अलाइनमेंट दिली. अलाइनमेंट काय दिलेली आहे, जे लेबल डॉट सेंटर. जे लेबल डॉट सेंटर, तर ती इमेज कुठं डिस्प्ले पाहिजे की सेंटरला डिस्प्ले झाली पाहिजे, म्हणून तिची इथं आपण अलाइनमेंट स्पेसिफाय केली. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेला आपण ऍड मेथड वापरतो, बरोबर. इमेज तयार केली, लेबल पण तयार केलं, आता ते आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. कशामध्ये ऍड करणार आहोत आपण, कंटेनरमध्ये ऍड करणार आहोत. तर त्यासाठी काय केलेलं आहे बघा, सिटी डॉट सिटी ऑब्जेक्ट कशाचा आहे, कंटेनरचा. सिटी डॉट ऍड इन ब्रॅकेटमध्ये JL1. लक्षात येते का बघा, हे तुम्ही जर मेथड लिहिलं नाही तर ते कंटेनरमध्ये ऍड होणार नाही, बरोबर. आपण जे काही कॉम्पोनंट तयार करत असतो, बटन असू दे, टेक्स्ट फील्ड असू दे, टेक्स्ट एरिया असू देत, जे काही चेकबॉक्स असू दे, लिस्ट असू देत, जे आपण तयार करतो ते कंटेनरमध्ये ऍड करावं लागतं. ज्या सिक्वेन्सने आपण कंटेनरमध्ये ऍड करणार आहोत त्याच सिक्वेन्सने तुम्हाला डिस्प्ले होणार. तर त्यासाठी आपण काय केलं, सिटी डॉट ऍड JL1, सिटी डॉट ऍड JL1. मग हे लेबल ह्याच्यामध्ये ऍड होणार. परंतु ह्या लेबलमध्ये काय, ऍज अ लेबल घेतलं आणि त्याचं नाव पण घेतलेलं आहे, इंडिया असं नाव घेतलेलं आहे. मग हे आपण सिटी डॉट ऍड JL1 ऍड मेथडनं आपण त्या कंटेनरमध्ये तो आपण ऑब्जेक्ट ऍड केला. हे ब्रॅकेट स्टार्टचं कम्प्लीट केलं आणि हे इथे क्लासचं ब्रॅकेट कम्प्लीट केलं. ओके, आणि रन करण्यासाठी आपण जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा, रन करण्यासाठी ॲपलेट व्ह्यूवर प्रोग्राम नेम डॉट जावा. त्याच्यानंतर काय होईल, तिची हाईट दाखवेल त्या इमेजची. पहिल्यांदा काय होईल, त्या प्रोग्रामची काय जी त्या इमेजची जी काय हाईट आहे तर ती काय दाखवेल, इथं आयकॉन हाईट डिस्प्ले होईल, ती कमांड प्रॉम्प्टर होईल. आणि हे जे लेबल आहे हे आपण एका ॲपलेटमध्ये डिस्प्ले होईल. ॲपलेटची हाईट दिलेली आहे, विड्थ दिलेली आहे. ठीक आहे, तर ते काय होईल, तुम्हाला एका ह्याच्या ॲपलेटमध्ये तुम्हाला काय होईल, ते पिक्चर जे आहे, ते जे इमेज आहे तर ती काय होईल, डिस्प्ले. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत नेक्स्ट, जे टेक्स्ट फील्ड. आता जे टेक्स्ट फील्ड म्हणजे काय, सिंपल आहे. जसे जे आपण एंटर ईमेल आयडी म्हणतो आणि ज्या बॉक्समध्ये आपण जे आपला ईमेल आयडी टाकतो त्याला आपण काय म्हणतो, टेक्स्ट फील्ड. किंवा एंटर पासवर्ड म्हटल्यानंतर ज्या बॉक्समध्ये आपण पासवर्ड आपला एंटर करतो तो म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण टेक्स्ट फील्ड म्हणतो. आणि जनरली हे काय असतं, एक सिंगल लाईन मध्ये असतं, बरोबर आहे काय. टेक्स्ट फील्ड हे काय असतं, एका लाईन मध्ये असतं. सो द जे टेक्स्ट फील्ड allows to edit one line of text. एका लाईन मध्ये असतं ते, वन लाईन ऑफ टेक्स्ट युज्ड ॲज अ इनपुट कॉम्पोनंट फॉर ऍप्लिकेशन. ते काय म्हणून वापर होतोय त्या बॉक्सचा, टेक्स्ट फील्डचा काय इनपुट आपण देतो एखाद्या ऍप्लिकेशनला, बरोबर. इनपुट म्हणून ते काम करत असतं, बरोबर आहे. आपण फोन नंबर ऍड करतो, बरोबर, ईमेल आयडी, पासवर्ड, जे आपण एखादा फॉर्म भरण्यासाठी आपण जे युजर कडनं जो काही डेटा घेणार आहोत तो डेटा कशामध्ये घेत असतो, टेक्स्ट फील्ड मध्ये घेत असतो, बरोबर आहे. सगळाच असं म्हणत नाही मी, बऱ्यापैकी, बरोबर. काही ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट एरिया वापरावा लागतो, काही ठिकाणी रेडिओ बटन, चेकबॉक्स वगैरे वापरतो. परंतु जनरली मी एंटर युजर नेम असेल, बरोबर आहे, मोबाईल नंबर असेल, तर ते आपण सिंगल टेक्स्ट फील्ड मध्ये तुम्हाला सिंगल लाईन मध्ये आपण ते एंटर करतो. त्याच्यानंतर काय बघा, जे टेक्स्ट फील्ड इज डिराइव्ड फ्रॉम जे टेक्स्ट कॉम्पोनंट क्लास. म्हणजे जे टेक्स्ट फील्ड हा जो क्लास आहे तो कशापासून डिराइव्ड झालेला आहे, जे टेक्स्ट कॉम्पोनंट क्लास पासून हा डिराइव्ड झालेला आहे. तर तुम्हाला जी सुरुवातीला आपण हायरार्की बघितलेली आहे वेगळ्या क्लासेसची, तर ती आपल्याला पाठ असली पाहिजे, AWD ची पण आणि स्विंग मधली पण. कारण का त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स असतात की बेस क्लास कुठला, डिराइव्ड हा क्लास कशापासून डिराइव्ड झालेला आहे, बरोबर आहे. हा क्लासचा सुपर क्लास कोणता आहे, डिराइव्ड क्लास कोणता आहे, तर तुम्हाला हा याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सो द जे टेक्स्ट फील्ड इज डिराइव्ड फ्रॉम जे टेक्स्ट कॉम्पोनंट क्लास. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा, द कन्स्ट्रक्टर्स ऑफ जे टेक्स्ट फील्ड. व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे टेक्स्ट फील्ड. पहिला कुठला आहे, सिंपल, फक्त जे टेक्स्ट फील्ड विदाउट पॅरामीटर. म्हणजे यामुळे काय होत असणार आहे, एम्प्टी टेक्स्ट बॉक्स तयार झालेला आहे.
J text field without parameter. The first constructor does not have any parameter, so it will create a empty text field. Next काय बघा, J text field string text. It will create text field but it having some name. म्हणजे त्या टेक्स्ट फील्ड मध्ये काय असणार आहे, काहीतरी तिथं तुम्हाला अक्षर ऑलरेडी दिसणार आहे. लक्षात आलं, त्या टेक्स्ट फील्ड मध्ये काहीतरी ऑलरेडी तिथं काहीतरी अक्षर ऑलरेडी असणार आहे. ते आपण एडिट करू शकतो, परंतु ते काय म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, दुसरा जे टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग टेक्स्ट. थर्ड कुठला आहे बघा, जे टेक्स्ट फील्ड INT मॅक्स कॅरेक्टर. म्हणजे त्या टेक्स्ट फील्डची समजा आपल्याला काहीतरी लिमिट द्यायची, बाबा एवढीच कॅरेक्टर आपण तिथे एंटर करू शकतो, बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, INT मॅक्स कॅरेक्टर. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, त्या टेक्स्ट फील्ड मध्ये काय करणार आहोत, एक त्याची लेंथ देणार आहोत. आपण जे इनपुट करणार आहे ना डेटा, त्याची मॅक्झिमम त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर असली पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट काय बघा, जे टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा INT मॅक्स कॅरेक्टर. म्हणजे इथं काय करणार आहे, इथं आपण काय करणार आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये, की इथं आपण नेक्स्ट जो कन्स्ट्रक्टर आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, की त्या टेक्स्ट फील्ड मध्ये काही स्ट्रिंग पण टाकणार आहे, म्हणजे काही टेक्स्ट पण ठेवणार आहे, आणि त्याच्याबरोबर काय ठेवणार आहोत, की त्याच्यामध्ये किती मॅक्झिमम कॅरेक्टर काय होईल एंटर करायचे, हे सुद्धा दोन्ही आपण इथं मेन्शन करणार आहोत. त्या टेक्स्ट फील्ड मध्ये ऑलरेडी काही टेक्स्ट असेल, आणि तुम्ही जो एंटर करणार आहोत त्याचं सुद्धा तुम्हाला काय असेल, की तुम्ही त्याला मॅक्झिमम कॅरेक्टर तुम्ही तिथे किती एंटर करणार आहात ह्याचं तुम्ही लिमिट देऊ शका. सो दिस ऑल अबाउट द कन्स्ट्रक्टर ऑफ जे टेक्स्ट फील्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक स्मॉल प्रोग्राम आहे बघा, इथं परत स्विंग पॅकेज ऍड केलं, AWT पॅकेज ऍड केलं, इथे ऍपलेटचा कोड लिहिला. याच्यामध्ये बघा पब्लिक क्लास जे टेक्स्ट फील्ड डेमो एक्सटेंड्स जे ऍपलेट, कॉमनच आहे. ऍपलेटचा कोड लिहिला, पॅकेज ऍड केली, पब्लिक क्लास जे टेक्स्ट फील्ड डेमो नाव दिलं, एक्सटेंड्स जे ऍपलेट. पब्लिक व्हॉइड स्टार्ट मध्ये काय केलं बघा, पहिल्यांदा कंटेनर तयार केला, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेनमेंट. त्याच्यानंतर लेआउट सेट केलेला आहे, आपण लेआउट बघितलेला आहे बघा फर्स्ट चॅप्टर मध्ये. तर तो लेआउट सेट काय केला, फ्लो लेआउट. आपण वेगळे लेआउट बघितला, फ्लो लेआउट, बॉर्डर लेआउट, बरोबर आहे, वेगवेगळे लेआउट आपण बघितलेले. तर त्याच्यातला एक हा लेआउट सेट केलेला आहे, सिटी डॉट सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट. म्हणजे ते ऑटोमॅटिकली ते काय होईल, त्याचा लेआउट ऍडजस्ट करेल. तर त्या लेआउटचं नाव काय दिलेलं आहे, फ्लो लेआउट. ओके, सिटी डॉट सेट लेआउट इन ब्रॅकेट न्यू फ्लो लेआउट. फ्लो लेआउट आपण त्याला सेट करून टाकला. नंतर काय केलं बघा, एक टेक्स्ट फील्ड घेतलं, कुठलं, जे टेक्स्ट फील्ड. त्याचं ह्याचं नाव काय बघा, ऑब्जेक्टचं JTF1 इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड इन ब्रॅकेट यू कॅन टाईप हिअर. हे डबल इन्व्हर्टेड मध्ये घेतलं, आणि कॉमा 15. म्हणजे हे ऑलरेडी काय येईल, यू कॅन टाईप हिअर, हे ऑलरेडी त्या टेक्स्ट फील्ड मध्ये असेल. आणि 15 काय असणार आहे, मॅक्झिमम साईज ऑफ कॅरेक्टर. ओके, मग यू कॅन टाईप हिअर हे आपण तिथं चेंज करू शकतो. नवीन ज्यावेळेला आपण त्याला डेटा देणार तिथं आपण चेंज करू शकतो. हे महत्वाचं आहे बघा. जे टेक्स्ट फील्ड हा क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट JTF1 आहे, न्यू टेक्स्ट फील्ड. आणि डबल इन्व्हर्टेड मध्ये काय लिहिलं, यू कॅन टाईप हिअर, यू कॅन टाईप हिअर, कॉमा 15 इज अ मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, सो हे टेक्स्ट फील्ड तयार केलं. आणि ते टेक्स्ट फील्ड कशामध्ये ऍड करणार, कंटेनर मध्ये. कुठलाही कंपोनंट आपल्याला कंटेनर मध्ये ऍड करावा लागतो. दॅट इज वाय सिटी डॉट ऍड इन ब्रॅकेट JTF1, सिटी डॉट ऍड इन ब्रॅकेट JTF1. सिटी हा कॉम्पोनंट कंटेनरचा ऑब्जेक्ट आहे, आणि JTF1 हा टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट आहे. तर सिटी डॉट ऍड मेथडनं आपण त्या कॉम्पोनंट मध्ये टेक्स्ट फील्ड ऍड केलं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही रन कराल प्रोग्राम, तेव्हा तुम्हाला हे अशा पद्धतीने ऍपलेट दिसेल. आणि इथं काय एक टेक्स्ट फील्ड येईल, यू कॅन टाईप हिअर. तर इथं आपण काय करू शकतो, हे एडिट करू शकतो. ज्यावेळेला आपण त्याला डेटा एंटर करणार तो आपण एडिट करू शकतो. ओके, सो दिस इज अ सॅम्पल आउटपुट ऑफ द ऍपलेट. ऍपलेटची इथं हाईट आहे, विड्थ आहे. ओके, हे ऍपलेट आहे, इथे लिहिलेलं असं ऍपलेट स्टार्टेड. ओके, ऍपलेट व्ह्यूवर असं येतं बघा. तर हे ऍपलेट आहे. काही गोष्टी कॉमन आहेत, इथं स्विंग आहे, पॅकेज, इथं AWT पॅकेज आहे, इथं ऍपलेटचा कोड आहे, क्लासचं नाव दिलेलं आहे, एक्सटेंड जे ऍपलेट दिलेलं आहे, आणि स्टार्ट मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे, कंटेनर तयार केला, त्याचा लेआउट सेट केला. आणि कुठलं आपल्याला इथं काय ऍड करायचं आहे, बटन ऍड करायचं आहे, टेक्स्ट फील्ड करायचं आहे, टेक्स्ट एरिया करायचा आहे, जे आपल्याला तयार करायचं आहे ते इथं तयार केलं विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट. आणि शेवटी आपण काय करणार, ऍड मेथडनं तो कॉम्पोनंटचा ऑब्जेक्ट कंटेनरच्या ऑब्जेक्ट मध्ये आपण ऍड करणार. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिम्पल. तर आज आपण हे कॉम्पोनंट जे ह्याचे आहेत ते आपण बघितलेले. पुन्हा एकदा आपण थोडस रिवाइज करूया. आपण आयकॉन क्लास बघितला, इमेज आयकॉन. ठीक आहे, त्याचे काही कन्स्ट्रक्टर आहेत, त्याच्या काही मेथड्स आहेत. ओके, तर इथं आपण कन्स्ट्रक्टर बघितले, त्या इमेजची पाथ देऊ शकतो, URL देऊ शकतो. ह्या काही मेथड्स आहेत इमेज आयकॉनच्या, गेट आयकॉन हाईट, गेट आयकॉन विड्थ, पेंट आयकॉन, दीज आर द मेथड्स. जे लेबल बघितलं,
तर इथं आपण इमेज ॲज अ लेबल म्हणून सुद्धा वापरू शकतो. त्याचे काही कन्स्ट्रक्टर बघितले, तिन्ही एकदम पण देऊ शकतो. स्ट्रिंग टेक्स्ट, इमेज आयकॉन, त्याचे अलाइनमेंट हे सुद्धा आपण कन्स्ट्रक्टरने या थर्ड कन्स्ट्रक्टरने करू शकतो. त्याच्या काही मेथड्स आपण बघितलेले आहेत. ओके, सेट आयकॉन, इमेज आयकॉन, गेट आयकॉन, सेट टेक्स्ट, गेट टेक्स्ट, दीज आर द मेथड्स. त्याच्यानंतर तिचा एक सॅम्पल प्रोग्राम बघितला, त्याच्यामध्ये ही इमेज ऍड झालेली तुम्हाला दिसेल. त्याचे इमेजचं नाव इंडिया आणि सेंटरला अलाइनमेंट दिले, त्याची हाईट सुद्धा आपण इथं घेतलेली आणि ती प्रिंट केलेली आहे. थर्ड नेक्स्ट काय घेतलं, टेक्स्ट फील्ड घेतलेले आहे. टेक्स्ट फील्ड म्हणजे जनरली आपण इनपुट करण्यासाठी आपण टेक्स्ट फील्ड वापरतो एका सिंगल लाईन मध्ये. आणि हा डिराइव्ड कशापासून झालेला आहे, जे टेक्स्ट फील्ड हा जे टेक्स्ट कॉम्पोनंट क्लास पासून डिराइव्ड झालेला आहे. आणि ह्याचे काही कन्स्ट्रक्टर आपण बघितले. ठीक आहे, जे टेक्स्ट फील्ड, एम्प्टी पॅरामीटर, स्ट्रिंग टेक्स्ट, INT मॅक्स कॅरेक्टर आणि टेक्स्ट आणि मॅक्स कॅरेक्टर, म्हणजे हे ॲट अ टाइम सुद्धा आपण वापरू शकतो, जे आपण प्रोग्राम मध्ये घेतलेले बघा. यू कॅन टाईप हिअर म्हणजे ती स्ट्रिंग आणि INT मॅक्स कॅरेक्टर म्हणजे 15. तर हा कन्सेप्टर आपण तिथं प्रोग्राम मध्ये आपण वापरलेला आहे, त्या ठिकाणी इथं आपण वापरलेला आहे. ओके, सो दिस इज द सॅम्पल आउटपुट ऑफ जे टेक्स्ट फील्ड. ठीक आहे, तर वी विल स्टॉप हिअर.